भिवंडी तालुका मानकोली नाका पर ब्यूटिशियन श्रीमती सरस पाटिल का जन्मदिन उनके चहेतों द्वारा सरस पाटिल के एकेडमिक में दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा विद्यार्थियों ने उपस्थित होकर श्रीमती सरस पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सगळ्यांना अंक आले बारीक सर्वांच्या लाडक्या लोकप्रिय म्हणजे एकदम जवळचं घरातील माणूस असं जरी म्हटलं तरी वावगं ठरू नये आणि माणसं जोडण्यामध्ये त्यांचा नक्कीच हातखंडा आहे। आमची ओळख तशी बघितली तर आगरी महोत्सवमध्ये जवळजवळ 4 वर्षापूर्वी अशीच भेट झाली। ताई आलेल्या, ताईला बघितल्यानंतर असं वाटलं की हे आगरी समाजाच्याच, मी अगोदर सोडूनच ठेवलं का आगरी नाहीत आहे, या बाहेर देशामधल्याच कोणतरी ब्युटिशियन आहेत। ताईंशी ओळख झाली आणि माणसं असावी तर सरस ताईसारखे असावे। कारण मी नेहमी म्हणत असतो, तुमची उपस्थिती बघितल्यानंतर असं म्हणेन की तुमच्या गळ्यातील सोन्याच्या चैनी, तुमच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, तुमच्या हाताच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या ही तुमची संपत्ती नाही, तर तुमच्या घराच्या पायरीजवळ चपलांचा किती ढीग पडलाय ही खरी संपत्ती। आणि तुमची उपस्थिती बघितल्यानंतर बाहेर चपला आहे त्याच्यावरनं ताईने किती माणसं जोडलेली आहेत हे दिसून येते। अगदी ताईंना पण आम्ही फोकसमध्ये आणण्याचा खूप प्रयत्न केला, कारण की बघा ज्याच्यामध्ये गुण असतात ना त्याच्याच पाठीमागे एखादा माणूस असतो। सांगायचा मुद्दा काय की एखादा माणूस चांगला काम करतो ना त्याला पाठिंबा द्या, एखादा माणूस वाईट काम करतो त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका। याच्याबद्दल म्हणेन की संगत असावी तर चांगल्याची असावी, वाईटाची संगत नसावी। कारण कोळसा जर गरम असला तर हात भाजतात, कोळसा गरम असला तर हात भाजतात आणि कोळसा थंड असला तर हात काळे होतात। सांगायचा मुद्दा काय, संगत चांगली असावी तुमची। आज ताईंच्याबद्दल बोलायचं झालं तर आज ताईंनी आमच्या माहितीप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 8 ते 10 देशांचा पण दौरा केलेला आहे। 16 देशांचा दौरा, म्हणजे आज गेल्या वर्षी आम्ही 10चा आकडा पार केलेला आहे, यंदा 16चा आकडा पार केलेला आहे। ठीक आहे, अशीच प्रगती तुमची होऊ द्या आणि बाहेर जाऊन ते शिकण्याचा प्रयत्न करत असतात। तुम्ही घरामध्ये राहून तुम्ही मोठे होणार नाही। मी नेहमी म्हणत असतो की तुमच्या डोक्यावर बर्फ, तोंडामध्ये साखर आणि पायामध्ये भिंगरी, या 3 गोष्टी ज्या माणसाजवळ असतात तो माणूस कधीच त्याला अपयश येणार नाही। याचा अर्थ असा आहे, डोकं शांत, बर्फाप्रमाणे शांत असायला पाहिजे, एकमेकांशी संवाद साधताना तोंडातून निघणारे जे शब्द आहेत ते तुमचे साखरेप्रमाणे गोड निघायला पाहिजेत। आणि पायाला भिंगरी म्हणजे सतत तुमचा फिरता प्रवास जर असला तर तुम्ही लोकांना समोर येणार। आज सरसताईंच्याबद्दल तेच झालेलं आहे। सरसताई घरामध्ये बसले असतं तर एवढ्या फोकसमध्ये आल्या नसत्या, एवढ्या म्हणजे नाव त्यांचं झालं नसतं। पण आज त्यांचे पतिराज आहेत ते सुद्धा त्यांना पाठिंबा देत आहेत चांगल्या पद्धतीने, त्यांच्या घरातील सर्व इतर मंडळी असतील, सासू सासरे असतील। आणि खरंच मी नेहमी म्हणत असतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि एका सुंदर स्त्रीच्या मागे एक पार्लरवाली असते, हे नेहमी म्हणतोय मी। कारण की एखाद्या महिलेला सुंदर बनवण्याचं काम ते करत असतात आणि हा धंदा पूर्वी जर विचार केला तर लोक याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा होता। पण आज मला अभिमान वाटतो, मी नेहमी स्टेजवर असताना म्हणतो की काही गावामध्ये पूर्वी डॉक्टर मिळत नव्हते, इंजिनियर बघत नव्हतो आपण, वकील बघत नव्हतो, ब्युटिशियन बघत नव्हतो आपण। पण आज असा प्रकार झालेला आहे की प्रत्येक गावामध्ये पार्लरचं दुकान दिसतो, हे बरं चांगलं वाटतं। मी ताईंना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आपल्याशी जोडल्या जात आहेत सरस ब्युटी प्लॅनच्या भिवंडी तालुक्यातील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित ब्युटिशियन क्षेत्रातील आमच्या सर्वांच्या लाडक्या अशा सरसताई। सरसताई, आज आपला वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता ही जमलेली गर्दी, काय सांगाल? मला अपेक्षा होतीच का माझ्या मुली एवढ्या संख्येने जमतील
कारण त्यांच्या उपस्थितीत मुलं मला हे प्रोग्राम करायची इच्छा होते आणि मी दरवर्षी वेगवेगळ्या टाईपने हा प्रोग्राम कसं सक्सेस होईल हाच विचार करते. म्हणजे मी बाहेर जशी रांगोळी काढले त्याच याच्याने मी बोलू शकते का एक गेट टुगेदर मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचे, बट एवढ्या जागेवर नाही जाऊ शकत, म्हणून सगळ्यांनी मला भेटायला येतील या इथूनच मी हा माझा प्रोग्राम माझ्या अकॅडमीला केला. कारण या टायमामध्ये माझे लेडीज माझ्यासाठी येतातच. सो थँक्यू व्हेरी मच. आपण नाव भरपूर कमावलेलं आहे, माणसाकडे भरपूर पैसा असतो, धन दौलत असतो, परंतु समाजामध्ये पैशाला तेवढी किंमत नसते, पण नावाला जेवढी किंमत असतं एकदा नाव झालं की ते टिकवणं महत्वाचं असतो. आतापर्यंत आपण इथपर्यंत प्रवास जो केला तो कशा, त्या प्रवासाचा थोडक्यात आम्हाला. मी खूप डाऊन टू अर्थ आहे. मी खूप म्हणजे जेवायला नाही, एक वेळ दुपारी शाळेतून घरी आल्यावर जेवायला असेल का नसेल ही पण मला कधी असं वाटलेलं, आज असेल का नसेल, आज भाकरी असेल तर भाजी असेल का नसेल. या परिस्थितीतून शेतावर बुकं घेऊन जायचे, अभ्यास करायची, घरची परिस्थिती नसताना पण माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट करून मला शिकवलं, इथपर्यंत आणलं. आणि माझ्या नवऱ्यांच्या सपोर्ट मुलं आणि माझ्या मेहनती मुलं मी आज एवढी 15-16 देश फिरले आणि तिथे मला एज्युकेशन कुठे असं वाटत नाही का मी 10वी आहे तर मला खूप तिथे म्हणजे अडचण येतात. कारण का आपलं मन खूप महत्त्वाचं आहे, आपलं वावरणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी सगळ्यांना घेऊन जाणारी लेडी आहे. मी कोणालाही कधी कमी लेखत नाही आणि जास्त भावी देत नाही. जो माझ्याशी जसा आहे त्याच्याशी मी तसंच वागते आणि माझ्याकडून अजून कोणी कसं चांगलं वागेल हाच मी प्रयत्न करते. ब्युटिशियन क्षेत्र जे आहे त्या ब्युटिशियन क्षेत्राकरिता शिक्षण महत्वाचं असतं का, आणि शिक्षण आपण कमी घेतला सुद्धा मात्र त्यामुळे तुम्ही जवळजवळ 16 देशांचा दौरा केला, त्यामध्ये काय अनुभव आले तुम्हाला, चढ उतार कशा पद्धतीने आले? शिक्षण महत्वाचं आहे असं नाही बोलत शिक्षण महत्वाचं नाहीये, पण शिक्षणासोबत तुम्ही ज्या फील्डमध्ये उतरता त्याच्यामध्ये खूप जास्त एज्युकेशन घेणं महत्वाचं आहे. जसं मी अजूनही शिकते, कारण मी या फील्डचं शिकते, मी 10वी-12वी नाही शिकत, तर मी या फील्डमध्ये उतरले तर मी याच्यामध्ये एज्युकेशन घेते. तुम्ही काय करता, शिकताना तेवढंच ठेवता तर ते वाढवत जा. तुम्ही फक्त मेकअपमध्येच नका, तुम्ही हेअरमध्ये केमिकलमध्ये पण अजून उतरायला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी सरस ब्युटी ब्रँडच्या नावाने जो काही मानकोली नाका या ठिकाणी जे काही ब्युटिशियन सुरू केलेलं आहे, किती वर्ष झाली आणि आतापर्यंत किती जणांना तुम्ही प्रशिक्षण दिलं आणि किती महिलांना असतील, किती मुली असतील की ते आजपर्यंत स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे? आतापर्यंत आय थिंक 22 वर्ष झाले असतील मला या फील्डमध्ये आणि आतापर्यंत 9-10 हजार स्टुडंट माझ्याकडून गेले असतील, 2000चे वर सेमिनार झाले असतील आणि खूप सारे वर्कशॉप केले आणि मी खूप भारत फिरले आणि भारतातले लोक इथे येऊन शिकून गेली. तर या गोष्टीचा मला खूप अभिमान पण आहे आणि आवडतं मला. या ठिकाणी जमलेल्या ज्या काही नवीन ब्युटिशियन ज्यांनी या क्षेत्रामध्ये उतरले त्यांच्यासाठी काय आवाहन कराल तुम्ही? मी बोलेन फक्त मेहनत करत राहा आणि इमानदारीने मेहनत करा. जेवढे पैसे तुम्ही घेता त्याच्या मोबदल्यात क्लायंट कसा आपल्याकडून हॅपी होईल हाच विचार करा. सांगा